नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाचा पाठ 3रा ब्रिटिश सत्तेचे परिणाम याचा पुढील भाग पाहणार आहोत. पण त्याआधी थोडीशी आधी आपण कोणती माहिती घेतली ते जाणून घेऊया. बघा, ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठामध्ये इंग्रज आणि मराठा यांच्यातलं युद्धाची माहिती घेतली. त्यानंतर आपण तैनाती फौज, इंग्रजांनी भारतातील राज्यकारभारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आणि तैनाती फौजेचा करार करण्यास लॉर्ड वेलस्ली याने अनेक भारतीय राज्यकर्त्यांना सांगितले आणि त्याप्रमाणे तैनाती फौज दुसऱ्या बाजीराव पेशव्याने सुद्धा हा तैनाती फौजेचा करार 1802 साली केला. त्यानंतर साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह त्यांच्याविषयी माहिती घेतली आणि त्यांनी केलेली लोकोपयोगी कामे ही आपण समजून घेतली. आता पुढील पान नंबर 11 वरती पुढचा भाग आता आपण पाहणार आहोत. दुहेरी राज्यव्यवस्था. इंग्रजांनी भारतातील बरेचसे प्रांत आपल्या ताब्यात लष्कराच्या बळावर मिळवलेले होते आणि आता हे भाग मिळवल्यानंतर या ठिकाणचा संपूर्ण राज्यकारभार आपल्या हातात घेण्यास इंग्रजांनी सुरुवात केली. बघा, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजेच काय, तर महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्या हाती घेतले. कंपनी म्हणजेच कोणती? ईस्ट इंडिया कंपनी, जी भारताशी व्यापार करण्यासाठी इंग्रजांनी स्थापन केलेली होती ती. मग या कंपनीने महसूल गोळा करण्याचे महत्वाचे काम हाती घेतले आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. याच्यावरती प्रश्न येतो, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर बघा, आता इंग्रजांनी सगळ्यात पहिले बंगालमध्ये सिराजुद्दौला याच्याबरोबर लढाई केली आणि तो भाग आपल्या ताब्यात मिळवला होता. मीर जाफर, मीर कासिम अशा प्रकारे प्रत्येकाला नवाब पदाचा आमिष दाखवून इंग्रजांनी फंदफितुरीने संपूर्ण बंगाल प्रांतावरती आपला ताबा मिळवला. आपण हे आधीच्या पाठात शिकलेलो होतो. तर आता या ठिकाणी हा बंगाल प्रांताचा पूर्ण भाग त्यांच्या स्वतःच्या ताब्यात हवा होता आणि म्हणून महसूल गोळा करण्याचे. आता महसूल म्हणजे मी तुम्हाला म्हटलेलं आहे की महसूल म्हणजे एक प्रकारचा टॅक्स. आता या ठिकाणी जी जमीन होती त्या जमिनीतून, शेतीतून जे काही उत्पन्न मिळायचं त्या उत्पन्नाचा काही भाग हा नवाबाकडे दिला जायचा. म्हणजे जो बंगाल प्रांताचा शासक असतो, शासन करणार असतो, अर्धा भाग त्याला लोकांना द्यावा लागत असतो. मग आता इंग्रजांनी काय केलं, हाच महसूल गोळा करण्याचं काम स्वतःकडे घेतलं आणि मग त्यानंतर शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम फक्त बंगालच्या नवाबाकडे ठेवले. पण यामुळे काय झालं की सामान्य जनतेकडून कर रूपाने, बघा इथे दिलं आहे, सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले सगळे पैसे कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी म्हणजेच इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्का फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना सुद्धा कंपनीचा हेवा वाटत होता आणि मग आता या कंपनीच्या कारभारावर टीका होऊ लागली. कुठे? तर इंग्लंडमध्ये. आणि त्यामुळेच या कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही कायदे केले. बघा, आता इंग्लंड अधिकारी यांच्यामध्येच भ्रष्टाचार सुरू झाला की जे पैसे कंपनीच्या हाती जायला पाहिजेत ईस्ट इंडिया कंपनीच्या, ते पैसे कंपनीच्या हाती न जाता अधिकाऱ्यांनी काय केलं, स्वतःच्या खिशात घेतले. म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी इथे केलेला आहे. आणि मग ही बातमी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि म्हणून कंपनीचा भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली आणि म्हणून कंपनीच्या म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्वाचे कायदे केले. मग हे कायदे कोणते? तर बघा, बाजूला दिसत आहे पार्लमेंटने केलेले कायदे. मग पहिला कायदा म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला आणि या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग
हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई आणि मद्रास या इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. भारतामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी होती, या ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता हा एक कायदा केला गेला आहे. त्याला काय म्हटलं आहे? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या कायद्यामध्ये काय होती तरतूद? तर बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. म्हणजे एक प्रकारचं पोस्ट किंवा एक प्रकारचं पद आहे हे. तर हे पद त्याला देण्यात आलं गव्हर्नर जनरल. आणि त्याचबरोबर मुंबई आणि मद्रास म्हणजे आपल्या भारताच्या दक्षिणेकडे जे भाग आहेत तर त्यामध्ये मुंबई आणि मद्रास, आपल्याला माहिती आहे मुंबई आणि मद्रास हा जो भाग आहे दक्षिणेकडचा, तर या भागावरती पूर्ण नियंत्रण ठेवण्याचं काम अधिकाऱ्याला देण्यात आलं. मग आता नियंत्रण म्हणजेच काय? तर जे महसूल गोळा करणारे अधिकारी आहेत ते काही गैरव्यवहार करत नाहीये ना, हे सगळं पाहण्याची जबाबदारी या गव्हर्नर जनरलकडे सोपवण्यात आली. पुढे 1784 मध्ये पीठचा भारत विषयक कायदा मंजूर करण्यात आला. मग हा कायदा काय होता? तर एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. मग अशा प्रकारे 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा, 1784 मध्ये पीठचा कायदा आणि त्यानंतर 1813, 1833 आणि 1853 मध्ये सुद्धा कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे काही कायदे पार्लमेंटने केले. तर अशा प्रकारे इंग्रजांनी आता बघा भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेलीच आहे. पण आता भारताच्या प्रशासकीय पद्धत जी आहे, शासन करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे बदल केले. आता यामध्ये आपल्याला पाहायचा आहे पुढचा भाग, तो आहे मुलकी नोकरशाही, त्यानंतर लष्कर, पोलीस दल आणि न्यायव्यवस्था. आता हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. मग आता या ठिकाणी या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो. प्रश्न नीट लक्षात घ्या, नाहीतर वहीत लिहा नंतर आणि त्याचं उत्तरही लक्षात घ्या की इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते? उत्तर आहे मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्यायव्यवस्था. सविस्तर माहिती घेऊया. बघा आता मुलकी नोकरशाही, मुलकी म्हणजे एक भाग. आता यामध्ये नेमकं काय आहे ते बघूया आपण. तर भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला आणि त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार सुद्धा वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्या जिल्हाधिकाऱ्याची महत्वाची जबाबदारी असे. आणि मग हा जो जिल्हाधिकारी होता त्याची नेमणूक इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. आता विद्यार्थ्यांनो, मुलकी नोकरशाही म्हणजेच काय? आता इंग्रजांनी भारतात सत्ता स्थापन केली आहे. बरेचसे प्रदेश, बरेचसे प्रांत, बरेचशी शहरे, बरेचसे गाव त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. आता या सगळ्या ठिकाणचा कारभार पाहणं यासाठी त्यांना आसपासच्या गावातील जे काही महत्वाची अशी लोक आहेत त्यांची मदत घेणं आवश्यक होतं. कारण फंद फितूर हा त्यांचा मार्ग होता. फंद फितूर म्हणजेच एखाद्याला कसलं तरी आमिष दाखवायचं आणि आपल्या बाजूने वळवायचं. आता हा सगळा कारभार पाहायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी असं ठरवलं की इंग्लंडमधून जर लोक आपल्या इथे आणणार, भारतात आणणार, तर त्या अधिकाऱ्याला अधिक पगार द्यावा लागेल आणि त्यापेक्षा भारतातीलच काही लोक आपण आपल्या हाताशी घेतली
तर साहजिकच त्यांना पगार सुद्धा कमी द्यावा लागेल. आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी काय केलं, भारतातच नोकरशाहीची निर्मिती केली. आणि ही निर्मिती कोणी केली तर लॉर्ड कॉर्नवॉलिस या अधिकाऱ्याने. मग आता एखाद्या ठिकाणचा भाग पाहायचा आहे. जसं आता आपल्याला माहिती आहे, की बघा आपला सुद्धा पालघर जिल्हा आहे आणि या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक गाव आहेत, अनेक शहर आहेत, बरोबर की नाही? आणि हे जे गाव आहेत, शहर आहेत, उदाहरणार्थ आपण पालघर जिल्हा म्हटला, की आपल्या वसईपासून ते डहाणू पर्यंतची ठिकाणे येतात आणि त्या सगळ्या गावांचा, शहरांचा कारभार हा पालघर जिल्ह्यामार्फत चालवला जातो. बरोबर की नाही? मग अशाच पद्धतीने इंग्रजांनी 1813च्या त्या काळामध्ये भारतात नोकरशाही निर्माण केली. त्यावेळी प्रत्येक प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी ठराविक व्यक्तीची नेमणूक केली. मग आता हा भाग कसा पाहायचा? तर यासाठी त्यांनी प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. बघा इंग्रजांच्या ताब्यात जेवढे प्रदेश होते, त्या प्रदेशांची जिल्ह्यानुसार विभागणी केली. जसा पालघर जिल्हा आहे आपला आता, ठाणे जिल्हा आहे, बरोबर की नाही? तसं त्या काळात त्यांनी काही जिल्ह्यांची निर्मिती केली आणि त्या जिल्ह्याचा कारभार मग त्या जिल्ह्यामध्ये काही गावं असतील, 8 गावं, 10 गावं किंवा शहरं. मग अशा प्रकारे संपूर्ण त्या गावांचा, शहरांचा कारभार पाहण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आली. मग आजही जिल्हाधिकारीची जी नेमणूक होते ती इंडियन सिव्हिल सर्व्हिस मार्फतच या स्पर्धात्मक परीक्षेद्वारेच केली जाते. मग तसं त्या काळात सुद्धा या जिल्हाधिकाऱ्याकडे महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही महत्वाची जबाबदारी असते. म्हणजे जो जिल्हाधिकारी आहे त्याने त्या भागातील महसूल गोळा करायचा आणि न्यायदानाचं काम करायचं आणि राज्यात शांतता सुव्यवस्था राखायची जबाबदारी पार पडायची. ही प्रमुख कामे या जिल्हाधिकाऱ्याला करावी लागत असे. त्यानंतर पुढे आहे बघा पुढचा मुद्दा लष्कर व पोलीस दल. आता लष्कराची ओळख तुम्हाला आहे. लष्कर कोणतं काम करत असतं? सैनिक कोणते काम करत असतात? तर आपापल्या प्रदेशाचं आपल्या ज्या सीमा आहेत, त्या सीमांचं संरक्षण करतात. बरोबर की नाही? तसं या ठिकाणी आता बघा इंग्रजांनी लष्कर आणि पोलीस दलाची निर्मिती केली. का? तर भारतातीलच इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश आहेत, त्याचं संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे आणि भारतातील इंग्रजांच्या विरुद्ध जे काही उठाव होत आहेत ते मोडून काढणे. ही लष्कराची कामे होती. मग आता इंग्रजांना भीती होती, की जसा भारत हा तर समृद्ध देश आहे, संपन्न देश आहे, सुपीक प्रदेश आहेत, मोठ्या प्रमाणात कच्चा माल आपल्या भारतामध्ये तयार होत होता. तुम्हाला मी म्हटलेलं आहे, की भारतातून मसाल्याचे पदार्थ परदेशात जायचे. त्याचबरोबर रेशीम जायचं, नीळ जायचं, कापूस जायचा. तर मग अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भारतात या वस्तू तयार होत आहेत. मग इंग्रजांना ही भीती होती, की जसं आता आपण भारतावर वर्चस्व प्राप्त करतोय, तसं युरोपातील काही आणखीन देश म्हणजे जसं फ्रेंच आहेत, ग्रीक आहेत, रशिया आहे, हे सुद्धा काय करतील भारतावर आक्रमण करतील. आणि म्हणून या भीतीमुळेच त्यांनी काय केलं होतं लष्कर आणि पोलीस दलाची निर्मिती केली होती. मग इंग्रजांच्या ताब्यात जे प्रदेश आहेत, त्यांचं संरक्षण करण्यासाठी लष्कराची नेमणूक केली. नवीन-नवीन प्रदेश हस्तगत करण्यासाठी लष्कराची आवश्यकता होती. आणि भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधात कुठे उठाव होत असतील आणि इंग्रज काय करत होते, आपल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना खूप त्रास द्यायचे आणि याच्या विरोधात अनेक ठिकाणी उठाव होत होते. मग हे जे उठाव आहेत ते मोडून काढायचं. हे सुद्धा काम कोणाचं होतं? लष्कराचं होतं. अशा प्रकारे त्यांनी लष्कराची निर्मिती केली. आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांकडे दिली. आता आपल्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला पोलीस दिसतात. हे पोलीस काय करत असतात? संरक्षण करत असतात. बरोबर की नाही? तसं त्यावेळी सुद्धा इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये पोलीस दलाची निर्मिती केली. आणि पुढे बघा पुढचा मुद्दा आहे न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्याच धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय. तर अशा प्रकारे
आता या ठिकाणी मुल मुलकी खटला आणि दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय. आता तसं पुढचा आपल्याला नागरिक शास्त्राचा भाग त्यामध्ये सविस्तर माहिती आहेच त्याची. पण आता बघा पोलीस चोरी, घरफोडी किंवा हुंडाबळी किंवा हत्या किंवा जमिनी संबंधी समजा काही वाद असतील, तर या संबंधित जे काही न्यायनिवाडे असतील, ते न्यायनिवाडे प्रामुख्याने अ, दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालयामध्ये व्हायचे. मग आता फौजदारी म्हणजेच मोठ्या प्रमाणातल्या एखादी हत्या असेल किंवा एखादं जमिनी संदर्भातील एखादा वाद असेल, तर त्यावेळेला प्रामुख्याने असे खटले हे फौजदारी न्यायालयामध्ये केले जातात. पुढचा मुद्दा आहे बघा, कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. मग न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्वी जातीप्रथा होती. श्रेष्ठ कनिष्ठपणा होता, उच्च-नीचता होती आणि या वर्णभेद होता आणि यामुळे न्यायदानात भेदभाव केला जायचा. मात्र ज्यावेळी इंग्रजांची भारतावर सत्ता स्थापन झाली, सत्ता करण्यास सुरुवात केली, त्यावेळी लॉर्ड मेकॅलो यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. संहिता म्हणजे एक प्रकारची नियमावली तयार केली. मग या कायद्यानुसार सगळ्यांना त्याने समान लेखण्याचा प्रयत्न केला. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. म्हणजे एखाद्याने समजा अ, काहीतरी एखाद्या स्त्रीचा हुंडाबळी विरुद्ध किंवा हुंड्यामुळे तिला त्रास दिला जात असेल, मग एका गावात असेल किंवा हीच घटना दुसऱ्या गावात होत असेल, तर मग त्यावेळेला त्या दोन्ही गावांमध्ये समान न्याय न्यायाच्या दृष्टीने त्या ठिकाणी कायदा लागू करण्यात आला होता. म्हणजे कायदा त्या संदर्भात देण्यात आला होता. तसंच जमिनी संबंधी सुद्धा एखादा वाद असेल, तर त्या जमिनी संबंधी समजा आता आपण मुंबई भागात राहतो, त्या मुंबई भागामध्ये आणि कोण एका गावाकडे राहत असतील, तर मग अशा वेळेला त्या दोन्ही ठिकाणी न्यायव्यवस्था ही समान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग अशा प्रकारे विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली, नियमावली तयार केली आणि सर्व भारतात एकच कायदा लागू केला. पण या पद्धतीमध्ये सुद्धा काही दोष होते. तर कोणता दोष होता? तर युरोपियन लोकांवरील जे खटले होते, ते खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि वेगळे कायदे होते आणि नवे कायदे सर्वसामान्य लोकांना काही समजत नसत आणि न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होऊ लागली. खटले वर्षानुवर्षे चालू लागले. आता बघा, लॉर्ड मेकॅलो यांनी कायद्याची संहिता, नियमावली तयार केली आणि सर्व भारतात एकच कायदा लागू केला. मात्र यामध्ये दोष कोणता होता? तर युरोपीय लोकं, आता युरोपीय म्हणजेच इंग्रज. मग आता हे अधिकारी सुद्धा सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचे. मग त्यांच्या बाबत जर एखादा खटला असेल, केस असेल, तर ती प्रामुख्याने दुसऱ्या न्यायालयामध्ये त्याच्यावरती न्यायनिवाडा केला जायचा. त्यांच्यासाठी वेगळे कायदे होते. आणि हे कायदे लोकांना काही समजत नसत आणि त्यामुळे ही न्यायव्यवस्था लोकांना खूप खर्चिक वाटते. कारण लोकांकडे तेवढा पैसाही नव्हता आणि त्यामुळे ही खर्चिक वाटले आणि त्याचबरोबर हे खटले सुद्धा वर्षानुवर्षे चालायचे आणि त्यामुळे साहजिकच या ब्रिटिश सत्तेविरोधात आपल्या भारतीय लोकांच्या मनात एक प्रकारे राग निर्माण होऊ लागला आणि याचेच परिणाम पुढे काय झाले हे आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आज आपण इथपर्यंतच पाहायचं आहे. बघा आता हा जो भाग आहे, आपण जो पाहिला आहे दुहेरी राज्यव्यवस्था, यामध्ये तुम्हाला दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर इंग्रजांचे कम इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते? जो मगाशी तुम्हाला मी प्रश्न सांगितला, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं
आहे. असे 2 एका वाक्यातले प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत. आणि नंतर आपण पुढच्या वेळी आपण पुढचा जो भाग आहे या पाठाचा तो पाहणार आहोत.